आता मी आधी सांगितलं की प्रत्येकाला कोणाला महापौर व्हायचंय, कोणाला नगराध्यक्ष व्हायचंय, कोणाला जिल्हा परिषद अध्यक्ष व्हायचंय आणि आघाड्यांमध्ये तर त्यांना ती संधी मिळत नाही आणि प्रत्येक जण तर महत्वाकांक्षी असतो की मला अध्यक्ष व्हायचंच आहे आणि मग जर आघाडीमध्ये होत नसेल तर त्याला माहिती आहे मग आपण सोबळावर लढलं तर आपले प्रयत्न पूर्ण होऊ शकतात आणि स्वप्नही साकार होऊ शकते. त्याच्यामुळे किती आघाड्या टिकतील हे सांगता नाही येत. संजय राऊतनी त्यांच्या भूमिकेमध्ये तुम्ही लोक आतापर्यंत आरोप करत आलाय की शिवसेना संपवली. संजय राऊत अशा पद्धतीने महाविकास आघाडीचं पण विघटन करू इच्छित आहे. संजय राऊत मुळातच ही एक विध्वंसक प्रवृत्ती आहे. त्यांनी जर स्वतःचा पक्षच खतम केला तर इतर पक्षांचा प्रश्न त्या ठिकाणी कुठे म्हणजे कुठे शिल्लक राहतो. त्याच्यामुळे त्यांचा स्वभाव हा कट कारस्थान करणे, पक्षांमध्ये खोडा घालणे, विचारांमध्ये खोडा घालणे आणि पक्ष उद्ध्वस्त करणे हाच आहे. बुलढाणा नगरपालिकेमध्ये भाजपसोबत युती होईल. आम्ही शिवसेना भाजपची युती बुलढाण्यामध्ये करण्याचा आमच्या युतीचे जेवढे आमचे आमदार आहे आमच्या सगळ्यांचा प्रयत्न आहे. आम्ही एकमेकांच्या समन्वयामध्ये आहोत आणि ती युती होईल अशी आम्हाला आशा आहे. अजून तर काही भाजपने एकला चलवाचा नारा दिलेला नाही कारण आमची अजून चर्चाच झाली नाही. ज्यावेळेला आमची चर्चा होईल, बैठक होईल आणि बैठकीमध्ये त्यांनी कधी सांगितलं की ठीक आहे बाबा तुम्ही तुमचं लढा, आमचं लढा, आम्ही आमचं लढणार. आजच्या तारखेत तर मोठ्या भावाची भूमिका बुलढाणा जिल्ह्यात ही भाजपाचीच आहे. बुलढाणा जिल्ह्यात मी आहे. आता कसे प्रस्ताव येतात आणि कशी तडजोड होते, काय काय ठरतं हे आता बैठकीशिवाय नाही सांगता येणार. जेव्हा बैठकीत तसा प्रस्ताव येईल तेव्हा आम्ही निश्चित तुम्हाला कळवू. बघा, हे आम्ही 5-6 महिन्यापूर्वी बोललो होतो की शिवसेना, उभाटा आणि राजसाहेब हे जर एकत्र आले तर यांचा परिणाम काँग्रेसच्या मैत्रीवर 100% होऊ शकतो. कारण राजसाहेबांची मुंबईकरांच्या वतीने असलेली कडवट मराठीची भूमिका आणि त्याच्यामुळे काँग्रेसचा दुखवणारा मतदार आणि आपला मतदार दुखवत असेल आणि आपला मतदार या आघाडीला तयार नसेल तर एखाद्या प्रदेशाध्यक्षांनी त्यांच्या पक्षहिताची ती भूमिका घेतली असू शकते. आणि म्हणून अशा वेळेला आपण 3 पक्षाच्या 3 भूमिका या एका मतदारापर्यंत एकत्र राहू शकत नाही आणि अशा वेळेला मग हे तिन्ही पक्ष एकत्र येण्याकरता या ठिकाणी अडचण जाते. ती बहुतेक आता येताना आपल्याला दिसत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.